आज अहमदपूरमध्ये एवढी प्रचंड या ठिकाणी सभा होत असताना एकही कुठल्या गावामध्ये आपण गाडी करून लोक आणलेले नाहीत। ही सगळी पब्लिक, ही सगळी जनता, हे सगळे मायबाप राष्ट्रवादीचे विचार ऐकण्यासाठी आज या सभेसाठी उपस्थित झालेले आहेत। पुन्हा एकदा मी आपल्या चरणी नतमस्तक होतो आणि या अहमदपूरच्या जनतेच्या वतीनं जयंतरावजी पाटील साहेब तुम्हाला या ठिकाणी माझा दंडवत आणि या ठिकाणी माझा प्रणाम या ठिकाणी आहे की महाराष्ट्रामध्ये आज जे राजकारण चाललेलं आहे आणि आज जयंत पाटील साहेब ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये या माळांना घेऊन अमोलजी कोल्हे साहेबांना घेऊन खरंच तर अमोल कोल्हे साहेब या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झालेत। आम्हा सर्वांना वाटतंय छत्रपती शिवाजी राजेच आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अशी भावना या प्रत्येक महाराष्ट्राच्या मावळ्यांची आपल्याबद्दल या ठिकाणी झालेली आहे। आमची आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाचा जो मंत्र आहे, जो आपण या ठिकाणी जनतेचं राज्य येण्याच्यासाठी आपण ही यात्रा या ठिकाणी काढलेली आहे। प्रत्येक मतदाराला सन्मान मिळाला पाहिजे, प्रत्येकाचा स्वाभिमान जागा झाला पाहिजे आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचे रयतेचं राज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलं, आता जयंत पाटील साहेब तुमच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं राज्य या महाराष्ट्रात यावं हे प्रत्येक मतदारांची या ठिकाणी इच्छा आहे आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ही सगळी मावळे आज आपल्या या ठिकाणी सोबत आहेत। अमोलजी कोल्हे साहेब असतील, सुप्रियाताई असतील, महबूब शेख साहेब असतील, आमचे बसवराजजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। पाटील साहेब, श्रींचं राज्य यावं ही जनतेची इच्छा होती। आज जरी तुमचे माझे मित्र जरी या ठिकाणी कुठले आता प्रताप पाटील साहेबांसारखा माझा मित्र ते आज भाजपमध्ये आहेत साहेब, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अनेक मित्रांचे फोन यायचे आणि साहेब प्रतापराव उभं टाकलेत, आता आम्ही काय करायचं। मी म्हणलं जे पवार साहेबांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, पाहुणे असतील, सोयरे असतील, दायरे असतील, मित्र असतील, आता फक्त पवार साहेबांची तुतारीच वाजली पाहिजेत, महाविकास आघाडीत सत्तेत आली पाहिजेत। जिथे त्यांना जागा मित्र असतील, पाहुणे असतील, आपल्या घरी बोलवून घेऊन त्यांचा पाहुणचार करा। पण आता राजकारणामध्ये महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीमागं खंबीरपणाने कार्यकर्त्यांनी उभं टाकणं हे पवार साहेबांच्या कार्यकर्त्याचा धर्म आहे आणि तो धर्म साहेब लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अगदी प्रामाणिकपणाने आम्ही या ठिकाणी बजावलेला आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज 85 वर्षाचा योद्धा आमचा आदरणीय पवार साहेब लढतायत आणि मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या जनतेने या ठिकाणी एक निश्चय केलेला आहे साहेब, यावेळेस पवार साहेबांच्या पक्षाचे 85 आमदार या महाराष्ट्रामधून निवडून येण्याचा चंग या ठिकाणी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बांधलेला आहे। तुम्ही जेवढे उमेदवार उभे करताल तेवढे उमेदवार निवडून आणण्याच्यासाठी प्रामाणिकपणाने काम कार्य करणारी ही पवार साहेबांची फळी आज तुमच्या या ठिकाणी सोबत आहे। आज या मतदारसंघाचा जर साहेब विचार केला, आज सोयाबीन सारखं पीक असेल, शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील, तुमच्याच एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागच्या आमदारांनी कारखाना घेतला, त्या कारखान्याला या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी त्या कारखान्याला मंजुरी दिलेली आहे। कारखाना घेतल्यापासून आजपर्यंत साहेब 500 रुपये टनाला भाव कमी देणारा आज आमदार योगायोगाने ते भारतीय जनता पक्षामध्ये गेला आणि या मतदारसंघातल्या जनतेनं एक मोकळा श्वास या ठिकाणी टाकला। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज तुमच्या सोबत येऊन काम करण्याची संधी मिळाली, ही माझं मी भाग्य या ठिकाणी समजतो। प्रामाणिकपणाने काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहेत साहेब। आता हे 6वी निवडणूक आहे, तुम्ही जर तिकीट दिलं तर मी लढवणार आहे। 5